तुटे वाद संवाद त्याते म्हणावे, विवेके अहं भावयाते जिणावे. अहंता गुणे वाद नाना विकारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. मंडळी, समर्थ रामदासांच्या मनाचे श्लोक मधला हा 110वा श्लोक आहे. तुटे वाद संवाद त्याते म्हणा. संवाद हा या श्लोकाचा आत्मा आहे असं म्हणता येईल. आपण नेहमी म्हणत असतो की संवाद हरवत चाललाय आणि त्याच्यावरचा उपाय या श्लोकामध्ये सांगितला आहे असं म्हणायला हरकत नाही. आपल्याला आयुष्यात काय नको असतं तर अडचणी नको असतात, समस्या नको असतात. त्याच्यावर जर मात करायची असेल तर संवाद घडायला हवा. पण हा संवाद घडत का नाही? कारण वाद असतो. वाद का असतो? कारण अहंकार असतो. आणि अहंकार असतो कारण आपण विवेक गमावलेला असतो. आणि म्हणून हा संवाद घडण्यासाठी वाद टाळायला हवा. वाद टाळण्यासाठी अहंकारावर मात करायला हवी आणि त्यासाठी विवेक साधायला हवा असा संपूर्ण संदेश समर्थांनी या श्लोकातून आपल्याला दिलेला आहे. पण मग संवाद घडवायचा असेल, घडायला हवा असेल तर करायचं काय? तर आपल्या आजूबाजूलाच काही छोटी छोटी उदाहरणं असतात. म्हणजे आपण संवादिनी बघतो. संवादिनी हे वाद्य आहे, हार्मोनियम, पेटी. त्याच्यामध्ये काळ्या आणि पांढऱ्या पट्ट्या असतात. पण काळ्या पट्ट्या कधीही असं म्हणत नाहीत की आम्ही उच्च स्थानावर आहोत, आम्ही पांढऱ्यांशी संवाद साधणार नाही. किंवा पांढऱ्या पट्ट्याही म्हणत नाहीत की आमचा रंग पांढरा आहे, आम्ही संवाद साधणार नाही. तर काळ्या पांढऱ्या पट्ट्या मिळून संवाद साधतात आणि त्यातून सुरेल असं संगीत तयार होतं. इतकंच कशाला, आपल्या पायांकडे बघा. आपले चालणारे 2 पाय, एक पाय पुढे असतो, एक पाय मागे असतो. पण त्याचा पुढच्याला कधीही अभिमान नसतो, मागच्याला अपमान नसतो. कारण दोघांनाही माहीत असतं की क्षणात हे बदलणार असतं आणि याचंच नाव आयुष्य असतं. असा हा 2 पायांमधला संवाद. आपल्या हाताला काही लागलं तर डोळ्यातून पाणी येतं आणि डोळ्यातलं पाणी पुसायला पुन्हा हातच पुढे येतात. हा आपल्या जवळच घडत असलेला संवाद. किंवा आपलेच 2 डोळे बघा, एकमेकांना कधीही बघू शकत नाहीत, पण एकत्र उघडतात, एकत्र मिटतात, एकत्र जागे राहतात, एकत्र झोपी जातात, एकत्र हसतात आणि एकत्र रडतात. हा 2 डोळ्यांमधला संवाद. पण हा संवाद नसतो. त्याचं कारण म्हणजे वाद आणि वादाचं मूळ म्हणजे अहंकार. अहंकार म्हणजे मीपणा. जिथे तू आणि मी असा भेद असतो तिथे अहंकार असतो. पण जिथे तू मी नसतो तिथे आपण सुरू होतो, तिथे अहंकार संपतो आणि संवाद सुरू होतो. जिथे तुझं माझं नसतं तिथे आपलं असतं, आपलं असतं तिथे आपलेपणा असतो, प्रेम असतं आणि तिथेही संवाद घडतो. पण हा संवाद न घडण्याचं कारण म्हणजे अहंकार. मला इथे बासरीची गोष्ट आठवते. जसं 2 माणसांमध्ये नातं असतं तसं देव आणि भक्तामध्ये सुद्धा नातं असतं. तर श्रीकृष्णाची मूर्ती डोळ्यासमोर आणली की त्यामध्ये बासरीही येतेच. एका भक्ताने बासरीला असं विचारलं की अगं, तू सतत श्रीकृष्णाजवळ असतेस, हे स्थान तू कसं मिळवलंस? ती म्हणाली, हे इतकं सोपं नव्हतं. मी त्यासाठी माझं माहेर म्हणजे वेळूचं बन सोडलं. श्रीकृष्णाला हव्या त्या आकारात कापून घेतलं, आतून पोकळ झाले, स्वतःच्या देहाला 6 भोकं पाडून घेतली आणि त्याद्वारे काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या षड्रिपूंचा त्याग केला. मी माझ्या मीपणाचा त्याग केला. तेव्हा कुठे मी कृष्णाची झाले. आणि म्हणूनच कदाचित पाडगावकरांनी असं म्हणून ठेवलंय की आयुष्य म्हणजे बासरी असते. आयुष्य म्हणजे बासरी असते, जवळ घेता आली पाहिजे. आपलेच ओठ, आपलेच श्वास सुरात लावता आली पाहिजे. लक्षात घ्या मंडळी, प्रत्येकाला जर असा सूर गवसला आणि सुरात सूर मिसळला तर त्यातून संवाद हा घडल्याशिवाय राहणारच नाही. आपल्याला अजून एक गोष्ट माहिती असेल की एकदा शिक्षकांनी एका जगाच्या नकाशाचे तुकडे तुकडे केले आणि म्हणाले, जोडून दाखवा, जो जोडून दाखवेल त्याला बक्षीस मिळेल. पण एकाही विद्यार्थ्याला तो जोडता आला नाही.
शेवटी शिक्षकांनीच तो जोडला आणि म्हणाले की तुम्ही पाठीमागच्या बाजूला पाहिलं नाही, तिथे एका माणसाचं चित्र होतं. मी माणूस जोडला, जग आपोआप जोडलं गेलं. माणूस जोडला की संवाद घडतो आणि माणूस जोडण्यासाठी प्रेम हे हवंच. कुसुमाग्रजांनी सुद्धा म्हणून ठेवलं आहे, प्रेम कुणावर करावं, प्रेम कुणावरही करावं. तर प्रेमाने जग जिंकता येतं आणि म्हणूनच त्या जग जिंकण्याचा जो आत्मा आहे, प्रेमाचा जो गाभा आहे, तो संवाद आहे. आणि म्हणूनच या प्रवचनाच्या शेवटी संवाद याच शीर्षकाची माझी स्वरचित कविता सादर करते आणि मग आपला निरोप घेते. शेक्सपियर म्हणतो त्याप्रमाणे जग हे रंगभूमी आणि आपण सर्व अभिनेते असं असेल तर प्रत्येकाची एंट्री आणि एक्झिट ठरलेलीच. शेक्सपियर म्हणतो त्याप्रमाणे जग हे रंगभूमी आणि आपण सर्व अभिनेते असं असेल तर प्रत्येकाची एंट्री आणि एक्झिट ठरलेलीच. पडदा उघडतो आणि पडदा पडतो, या दोन घटनांमधली रिकामी जागा तेवढीच भरायची आपण संवादानं. हा संवादच महत्त्वाचा, कारण हा संवादच लक्षात ठेवून विंगेतही भेटायला येतात कित्येक जण, पडदा पडल्यावरही. तर मंडळी, आपल्याशी साधत असलेल्या या संवादावर पडदा पडायची आता वेळ झाली, पण पुन्हा भेट नक्कीच होईल. तोपर्यंत नमस्कार.